ज्या चेहऱ्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय पूर्ण बैल एक नंबरातलाच आहे, पण पहिल्यांदाच आता पळणार. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी सध्या आहे किल्ले मच्छिंद्रगड, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या ठिकाणी. आपण आलेलो आहोत बबलू चाचा यांच्या गोठ्यावरती. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याकडे असणारा राजा जो सतत गुलालात राहतोय त्याविषयीची माहिती, म्हणजे फॉर्च्युनर श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचं जे मैदान आहे त्याबद्दलचं त्यांचं काय नियोजन आहे त्याबद्दलची माहिती आपण चाचांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे इथं घोडचा सर्जा पण आहे आणि त्याच्याबद्दलचं पण फॉर्च्युनरच्या मैदानाचं त्याचं पण नियोजन कसं आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, प्रत्येक नंदीचा एक वेगळा इतिहास असतो. एखादा नंदी गुलालात राहतो, पण त्या पाठीमागं त्या बैल मालकाचं प्रेम, त्या सर्व टीमचं त्या नंदीसाठी असणारं कष्ट, त्यांची तयारी, अनेक चाहत्यांचं त्या नंदीवरती असणारं प्रेम, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. मित्रांनो, त्याच विषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घोडच्या सर्जाची माहिती आपण त्या बैलाचे मालक जगदीश शेट यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि या मैदानाविषयीची बरीचशी पडलेली प्रश्न, आपल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्याची पण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. बघूया आपल्याला ते या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगता येते. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत घोडच्या सर्जाचे मालक जगदीश शेठ. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे. पहिल्यांदा तर सांगा की सर्जाचं नाव आहे, बिनजोडच्या मैदानामध्ये पण आहे, 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पण आहे. तर सर्जा ज्यावेळी तुमच्याकडे आला त्याच्या अगोदर कोणकोणती नंदी तुमच्याकडे होती? त्यांनी नाव असंच केले सर्जाप्रमाणे. पहिला आमचा पटण पळायचा, तोही बिनजोडला पण पळायचा आणि म्हणजे 3 फेऱ्याच्या मैदान पळायचा. त्याच्यानंतर मोठा सर्जा झाला, त्याच्यानंतर हा छोटा सर्जा, त्याची पैदास केली मी मोठ्या सर्जाची, आता छोटा सर्जा बोलतो. म्हणजे एक परंपराच खऱ्या अर्थानं छोटा सर्जा चालवतोय. हो, छोटा सर्जा चालवतो आता. आता बिनजोडचं मैदान आणि 3 फेऱ्याचं मैदान दोन्हीकडे गुलाल घेताना सर्जा दिसतो. तर कोणतं असं मैदान सांगा ठळक की ज्याच्यामध्ये तुम्हाला जाणवलं की बिनजोडचं पण एक मैदान सांगा आणि 3 फेऱ्याचं पण मैदान सांगा ज्याच्यामध्ये तुम्हाला असं जाणवलं की त्या मैदानामध्ये सर्जाचं नाव चर्चेत आलं. पहिला बिनजोडला आम्ही पळायचो. तर बिनजोडला पळता कारण बिनजोडला पळताना आम्हाला म्हणजे अनेक आम्ही शर्यती केल्या. त्यातली एखादी तुमच्या लक्षात राहिलेली? तर तिथे आम्हाला राहुलबाईंचा मथुर पायऱ्याला भेटला. कुठलं मैदान होतं ते? खिरकाळीचं मैदान होते, तेव्हा चाचा गाडी आणायला आलेले, लेकिन चाचाने बकासूरची गाडी आणली आणि आमचे बिंजोर होते. तेव्हा चाचानी बी कोण बघितलेला पळतानी का मथुरमध्ये पळालेला. तेव्हा सरजा मथुरमध्ये पळाला, तेव्हा चर्चेत आला का घोटचा कोण पळतो म्हणून. बिनजोडचा. आणि 3 फेऱ्यामध्ये? 3 फेऱ्यामध्ये पण बकासूर सांगते चाचानी पायरा केलेला अजितदादा केसरीला. तिथं पहिलेच मैदान आमचं ते, तेव्हा तिथं आम्ही 1 नंबर केलेला. पहिलं मैदान होतं ते? हो, पहिलं मैदान होते. कुठल्या नंदी बरोबर होतं? बकासूर संगती होते आणि अजितदादा केसरीला पळालेला. त्या नंदीमुळे खऱ्या अर्थानं चर्चेत आलं पहिल्यांदा. आणि असं म्हटलं जातं, ज्यावेळी बरेचसे व्हिडिओ बघतो किंवा बऱ्याच जणांच्याकडून ऐकतो त्यावेळी असं म्हटलं जातं घोडच्या सर्जाविषयी की तो सगळ्या नंदींना घेऊन पळतो. मग तुम्ही मला सांगा की आतापर्यंत बऱ्याच मैदानामध्ये गुलाल केला आहे, तर कोणकोणत्या नंदी बरोबर सर्जा आतापर्यंत पळालाय? सर्जा पळालाय, बकासूर संगती पळालाय, मथुर संगती पळालाय आणि चिकिया संगती पळालाय, आपला दोरलीचा हरण्या, जेवढे आहेत मोठी मोठी मैदानात चिमण्या संगती पळालाय, डबल आपला कॉकटेल संगती पळालाय. जेवढे तुम्हाला इच्छा म्हणजे नंदी सोबत पळवायची अशी राहिली कुठल्या नंदी? ना, असं काय नाही, कारण जेवढे मोठे जे नंदी आहेत टॉपचे त्या नंदी संगती पळालाय सर्जा आपलं. आता सर्जानं तर एक प्रकारे एक दहशतच केले, कारण संभाव्य विजेता म्हणून फॉर्च्युनरचं मैदानाचं म्हणून सगळ्यांचं लक्ष आहे, प्रत्येक चाहत्यांचं. तर खऱ्या अर्थानं आम्हाला सांगा दादा की आता 9 नोव्हेंबरचं म्हणजे आताच मैदान आहे श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचं मैदान. तर या मैदानाचं आयोजन झालंय का सर्जाचं? हो, आयोजन झाले, सर्जाचं पण झालं आणि राजाचं पण, दोन्ही बैलांचं आयोजन वेगवेगळे झाले. बैलांचे टॉपचा पायरा आहे. नवीन चेहरा दिसणार का परिचयाचाच असणार आहे? थोडंसं सांगा. नवीन चेहरा तुम्हाला बघायला भेटेल आणि चांगलाच बैल आहे पायऱ्याला सर्जाला. म्हणजे टॉपचाच पायरा आहे दोन्ही बैलांना टॉपचाच पायरा आहेत. आणि आता बघतोय पहिल्यापासून अशी मैदानं बरीचशी तुम्ही बघितली असेल आतापर्यंतच्या अनुभवामध्ये. मग हे फॉर्च्युनरचं जे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील यांनी आयोजित केले, ह्या मैदानाकडे तुम्ही कसं बघता एक बैलगाडा मालक म्हणून? कारण हे वेगळंच मैदान आहे आणि बक्षीस पण मोठी आहे. त्या हिशोबाने आम्ही पैरे केलेत बैलांना आणि ते चांगलेच केले दोन्ही बैलांनी पैरे. आणि कसं आहे की सर्जा खूप पळतोय आणि नाव आहे, त्याच्यामुळे अपेक्षा पण खूप वाढल्या, त्यामुळे दबाव कधी येतो का असा?
मैदानच? नाही काय दबावाचा काय विषय नाही. जिथे सर्जा असेल तिथे आम्हाला काय भीती नाही. आणि जे पैरे करतो मी असेल, अरुण शेठ असेल आमचे, किंवा नाना शेठ असतील आमचे, एकनाथ असेल, आम्ही जे पैरे बघूनच करतो सर्जाला. कारण जे सर्जाला जो बैल पुरेल त्या हिशोबाने आम्ही पैरे करतो, त्याच्या हिशोब म्हणून आम्हाला काय अडथळा येत नाही. आणि जसे जॉकी आमचे बबलू चाचा असतील, चाचा नेहमी गाडीवर असतात. पैरा करताना काय गोष्टी बघता तरी पण? नाही काय तो आपलं कसं बैल आतनं पळतात, त्याच्यामुळे बाहेरनं पळणारा थोडं बैल बाहेरनं गाडी जर लागली तर थोडी साथ दिली तरी पण सर्जाला काय टेन्शन येत नाही ना. त्याच्या हिशोबाने आम्ही पैरा करतो. आता बैलगाडा मालक म्हणून आयोजन तर खूप चांगलं असणार आहे, पण हे एवढं मोठं मैदान आहे, तसं प्रेक्षकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहे. तर तुम्हाला काय वाटतंय का की कुठल्या अडचणी येऊ शकतात किंवा आयोजन कमिटीनं कुठल्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे जेणेकरून कुठल्याही बैलगाडा मालकावर बैलावर अन्याय होणार नाही? हो, कारण संख्या जास्त दखल असणार तर आहे. घेतली पाहिजे. कारण स्पॉन्सर आणायला पाहिजेत. कारण मैदान मोठं आहे आणि प्रेक्षक आतमध्ये नाही आले पाहिजे. आणि जो नंदी कोणताही नंदी असो, त्या नंदीला त्रास होता कामा नये. बरोबर आहे, त्याच्यामुळे बाउन्सर आणलं पाहिजे असं तुम्हाला स्पॉन्सर वाटतंय? आणलं पाहिजे. खरंच आहे. आणि ते एक बैलगाडा मालक म्हणून तुम्ही सांगताय, कारण तुम्ही तिथे जाणार, त्याच्या बाबतीत असं घडलं तर त्या गोष्टी वेगळ्या होऊ हो, शकतात. वेगळं. कारण हा मैदान मोठा आहे ना. प्रत्येकाला आशा आहे का मग आम्ही मैदानात प्रत्येकाने भाग घेतलेला आहे, तर आम्ही या मैदान पळण्यासाठी येणार आहे. पण त्याला त्रास नाही झाला पाहिजे. नंदीला त्रास नाही नंदीला झाला त्रास नाही पाहिजे, झाला हे पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्या गाडीवरती ड्रायव्हर कोण असणार आहेत? बबलू चाचाच असतात ना. बबलू चाचाच बैल आहे. त्यांच्या घरीच बैल असते. कधी पण येईल तिथे बबलू चाचाचे बैल असतात. दुसरं एक सांगा, आता थोड्याच दिवसामध्ये वडकी हिंद केसरी आणि पुसेगाव हिंद केसरीचं पण मैदान येते, त्याबद्दल पण राजाचं आणि सर्जाचं नियोजन झालंय का पैऱ्याचं किंवा काही नाही ठरवलंय का? नाही, असं नाही काय केलं. तर आम्ही आमचे पैरे करून ठेवतात ना. चाचाला माहित आहे जर मैदान आहे तर पुढच्या मैदानाचं बघू, असं म्हणजे आम्ही सर्वजण मिळून मग नियोजन करतो. पुढचं नियोजन करून नाही तुमच्या केलं. टीम मध्ये कोण असते, म्हणजे नियोजन करताना कोण कोण ठरवतंय पैऱ्याचं नियोजन करत असताना? मी असते, स्वतः अरुण शेठ असतात आमचे, आणि सर्जा ग्रुपचे सर्व आमचे पोरं असतात. आणि बबलू चाचाला पण आम्ही विचारतो. कारण काय स्वतः ड्रायव्हर आहेत ना, स्वतः हे करतात, ते नियोजन ते पण करतात. म्हणजे सगळ्यांचा सगळ्यांचा विचार घेऊन विचार तुम्ही घेतल्याशिवाय आम्ही पैरे करत नाही. हा पैरा फिक्स आहे? कारण ही मोठी शर्यत आहे, बदलू शकते. नक्की फिक्स आहे का पैरा? हो, पैरा फिक्स आहे. का वाटतंय तुम्हाला बदल होईल शेवटच्या क्षणी? नाही एकाच कसं असतं, जर शब्द दिला तर शब्दाला उभं राहणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही जो पैरा हा. केला तो फिक्स न तो दिसणारच फिक्स मैदानात, फिक्स दिसणार मैदानात. काही बदल नसणार आहे ना त्याच्यामध्ये. काही बदल नाही. नक्की. तर आपल्या सोबत आहेत अरुण शेठ, त्यांना पण आपण विचारूया फॉर्च्युनर मैदानाविषयी त्यांना काय वाटतंय ते. दादा, काय सांगाल? फॉर्च्युनरचं मैदान नुकतंच आता 9 तारखेला येते, काय सांगाल त्या मैदानाविषयी? मैदान आता जे डबल महाराष्ट्र केसरी आपले चंद्रदादा आहेत. मैदान म्हणजे अतिशय म्हणजे ब्रेक फेलच मैदान आहे. म्हणजे मैदान महाराष्ट्रात सर्वात मोठं मैदान आहे. आणि या मैदानात जे बक्षीस आहेत आणि नियोजन आहे हे ब्रेक फेल म्हणजे अतिशय सुंदर. याच्यामध्ये काय हेच नाही, एकदम मैदान म्हणजे अतिशय सुंदर मैदान. सर्जाचं पण नियोजन टॉपचं आहे, तर सर्जाबद्दल काय वाटतंय? काय काय तर नियोजन तर टॉप केले पूर्णपणे. चाचे असते सर्व नियोजन व्यवस्थितपणे सर्व गोष्टी झाल्यात. आता नवला काय प्रत्येक बैलगाडा मालक, महाराष्ट्राचे तमाम बैलगाडी मालक असे आहेत का सर्वजण या गोष्टीसाठी पणाला लागत का. बघू आता कोणाचे नशीब 9 तारखेला उजाडत. कारण नशिबाचा पण भाग असणार आहे त्याच्यामध्ये. नाही 70 कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला वाटतंय त्या मैदानामध्ये जो फॉर्च्युनर नंदी नेईल, मग त्या कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये म्हणजे असणार, आणि ते जुळून आलं तरच तो नंदी फॉर्च्युनर नेऊ शकणार? पहिलं म्हणजे स्टार नशीब. आणि त्याच्यासाठी स्टार येण्यासाठी आपल्याला तास हे मधनं येणं लय गरजेचं आहे. फायनलसाठी भले सिमीला असेल गटाला कड काढू शकतो, पण फायनलला मधनं तास येणं त्याच्यात ती फॉर्च्युनर होणार. कडेला काय म्हणजे तुम्हाला वाटतंय काय प्रॉब्लेम येऊ शकतो कडेला गाडीला आली तर? कडेला गाडी आली तर जी म्हणजे पब्लिक असते, आणि एवढे मोठ्या मैदानाला एवढी पब्लिक असणार का पब्लिकची ती संख्या जास्त असणार. हँडल होणारच नाही. आणि कडनं पब्लिक तोडून पडणं हे भरपूर कठीण आहे, म्हणजे शक्यच होत नाही. त्याच्यामुळे मध्ये गाडी आली तरच. मध्येच गाडी आली तरच ती फॉर्च्युनर होणार, नाही लय कठीण काम. आणि सर्जावर किती विश्वास आहे तुमचा? बैलावरती विश्वास आहे. आज महाराष्ट्र माझ्यापेक्षा भारताचे चाहते आहेत, त्यांचा विश्वास आहे. कारण का त्यांनी सर्वांची मनं जिंकलेली आहेत. कारण का त्याच्या पळण्याच्या बाबतीत तो आज महाराष्ट्रामध्ये सर्व आपण बोलण्याच्या अगोदर त्याचे चाहते असतील, काही बैलगाडी मालक असतील, ते सर्व आज पण बोलतात का सर्जा हा आजच्या पोझिशनला स्टॉपला बैल पडतो, म्हणजे स्पीड त्याचा तेवढा आहे. चालतंय. तुम्हाला दादा या मैदानासाठी तुम्हा सगळ्यांना, तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आता चानूच्या चेहऱ्याकडं पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. पूर्ण मैदानामध्ये म्हणजे ज्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे ते म्हणजे बबलू चाचा. तर त्यांना पण काय वाटतं किंवा राजाचं नियोजन कसं आहे ते पण चाचांना विचारूया. चाचा, पहिलं तर सांगा की राजा आता गुलालात राहतोय,
पहिल्यांदा तर तुमचं त्याच्या अगोदर नाव आहे की उत्कृष्ट जॅकी. जिथं बरोबर. जिथं जॅकींचं नाव येतं, विषय येतो, तिथं तुमचं नाव पहिल्यांदा येतं. हो येतो. तर आता राजा गुलालात राहतोय, तर बैलगाडा मालक म्हणून आणि एक जॅकी म्हणून आणि आता सध्या बैलगाडा म्हणून हा अनुभव कसा वाटतो? नाही अनुभव कसा सुरुवातीपासून आपल्याला आहे तेव्हा अनुभवच काय. नाही, एक म्हणजे जॅकी म्हणून असणं आणि आता स्वतः हा. बैलगाडा मालक म्हणून मैदानात जाणं. नाही बैलगाडा मालक म्हणून जाणं आनंद आहेच की जास्तच आहे. बरोबर आहे, कारण हो. द्विगुणित आनंद होत हा, असतो हा, याच्यामध्ये. आनंद तेच की. राजाने आता नुकतीच कोणकोणत्या मैदानामध्ये गुलाल घेतलाय? नाही पण आता राजानं चर्चेतच आहे तो, हो. थोड्या कमी कालावधीमध्ये खूप चर्चेत आलाय. राजानं आता ह्याला पण घेतला ना 17 तारखेला शहापूरला. एक कोणासोबत नंबर होता? केला आपल्या त्या प्रदीप नानाच्या रामावर होता. एक नंबर केला हो तो. एक नंबर केला अजून राजा. कुठल्या कुठल्या मैदानामध्ये? तर हाय आता असं मैदानात झऱ्याला पण 2 नंबर केला होता. गुलालामध्ये हो हाय आहे. कंटिन्यूच आहेच बैल गुलाल मध्ये. काय अडचण नाही. राजाचं कसं नियोजन आहे? राजा नियोजन जगदीश शेठ अरुण शेठ हे आम्ही म्हणजे आपलं केलं या फॉर्च्युनरच्या चांगलं नियोजन आहे. हो मैदानासाठी हो पोचण्या माझ्यासाठी आम्ही मिळून केलं नियोजन. टॉपचं नियोजन आहे. हो हो टॉपचं राजाचा नियोजन. पण चेहरा कसा आहे? नवीन आहे का ओळखीचा नाही, आहे, परिचयाचा आहे? वळखीचाच आहे म्हणजे बैल एक नंबरातलाच आहे पण पहिल्यांदाच आता पळणार आहे आपलं. मैदानाबद्दल काय वाटतंय तुम्हाला? मैदान एक नंबर आहे विषय नाही मैदान काय चांगलंच मैदान आहे त्यांचं नियोजन पण चांगलंच राहील नियोजन त्यांचं गाड्या पण भरपूर येणार, भरपूर येणार आहे ते. त्याच्यामुळे तुम्हाला एक बैलगाडा मालक म्हणून कुठल्या अडचण येऊ नये असं वाटतंय का? नाही आता मग आपल्या जगदीशने सांगितलंच की बाबा बोनसर आणलं पाहिजे इकडे तिकडे आहे तीच ते काळजी तुम्हाला पण हो, वाटते, हो, कारण ते हो. सगळ्यात महत्वाचं असणार आहे. महत्वाचं आहे ना. आणि त्याच्यामुळं तुम्ही सांगताय जसं दादाने सांगितलं तसंच हो, तुमचं मत आहे हो. चाचा. चाचा बरेचसे नंदी आता म्हणजे फॉर्च्युनरच्या मैदानासाठी राजाची पण तयारी झाली, पैऱ्याची हो, झाली. सर्जाची पण झालेली आहे. त्याच्यामुळं शेवटपर्यंत तोच पैरा हो हो ठरलेलाच शेवटपर्यंत दिसणार तोच मैदानामध्ये. आमचा पायरा हो. तर ह्या मैदानाकडे बघत असताना तुम्हाला कधी वाटलेलं का आतापर्यंत तुम्ही एवढ्या शर्यती केल्या, तर असं मैदान भविष्यामध्ये कोणतरी आयोजित करेल असं कधी वाटलं होतं का तुम्हाला? नव्हतं असं एवढं मोठं असं कोण करेल असं नव्हतं आपल्याला वाटलं कधी पण हे लयच मोठं मैदान घेतलं ते. त्यामुळे स्पर्धा पण तेवढीच हो टफ हो असणार हो आहे का? हो. असणार आहे हो. कारण प्रत्येकाचं हे नंदी आहे ते कुठल्या हे मैदानात दिसणार आपल्याला? सर्जा पण आणि राजा नवला आपलं आता मैदान आहे ह्याला म्हणजे 3 म्हणजे आहेत, 2 आहेत ना त्याच्यामध्ये, कुठल्यामध्ये आदत मध्ये? दोषातच आहे ते. दोघे हो दोन्ही पण? हो हो दोषात आहे. ते पण समजलं म्हणजे हा. बघा मित्रांनो की दोन्ही पण नंदी दुसामध्ये आपल्याला दुसाच्या मैदानामध्ये दिसणार आहेत. तर अजून एक सांगा की आपलं किल्ले मच्छिंद्रगड हा. खऱ्या अर्थानं जे नंदी इथे येतात, बकासूर नंदी येऊन हो. गेलाय, पहिल्यापासून टॉप मध्ये होता आहे. आहे त्याच्यानंतर आता असणारा घोडचा सर्जा पण टॉपला आहे, तुमचा स्वतःचा असणारा नंदी पण टॉपला आहे. हो. काय सांगाल तुमच्या दावणीला? काय दावणीचा गुण म्हणायचं का अजून काय? दावणीचाच गुण म्हणायचं नाथबाबाची आणखी कृपा आपली आहे मनुष्यानं सगळे नंदी येते ते आपले येतं. कारण असं म्हटलं जातं बा- की नाताची पंढरी, हो नाथाची पंढरीच. नाथाच्या पंढरी आणि बरेचसे नंदी असतात दादा की नाथावरती मच्छिंद्रनाथ गडावरती येऊन आशीर्वाद घेऊन जाते, हो, त्याबद्दल जात. पण काय सांगाल? नाही कसं आहे ज्याला त्याला नाथाचं कसं माहित आहे का जो तो म्हणतो की नाथ बाबाजी आपलं म्हणजे हाय की आता एक वाहन आहे पडलंय ते येते ते आपले दर्शन घेऊन जाते ते आशीर्वाद घेऊन जाते ते. आशीर्वाद घेऊन जाते ते. आणि दुसरं म्हणजे वडकी आणि पुसेगावच्या मैदानाबद्दल राजाचं पण नियोजन ठरलंय नाही अजून पैऱ्याचं? काय नाही कायच नाही नियोजन आता हे कधी नियोजन करते आवाज नियोजन होईल. म्हणजे नियोजन अचानक होतं काय का थोडा अचानक कुठं आता लगेच अजून कुठं अजून लयच आहे ना अजून लांब असं काय थोड्या नाही. कालावधीमध्ये हो. करून टाकतात ते? 8-10 दिवस नियोजनावरती बरंच असतं, कारण दादानी पण सांगितलं हो. पैरा महत्वाचा असतो. हो पैरा आणि महत्वाचा जसा असतो. तुमचा नंदी आहे तशा पद्धतीचाच नंदी असला तरच हो त्याच्यामध्ये. हो हो त्यामुळे असं खरंच तुम्ही एवढी माहिती दिली आणि फॉर्च्युनरच्या मैदानासाठी दोन्ही पण नंदींना आमच्या चॅनल कडून शुभेच्छा. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही सांगितलेल्या ज्या गोष्टी, एक बैलगाडा मालक म्हणून ज्या गोष्टी सांगितल्यात त्या नक्कीच हा व्हिडिओ जर पोहोचला दादांच्या पर्यंत, दादा पण लक्षात घेतील. घेते. आणि जसं तुम्ही मागणी केली की बाउन्सरची ते पण असतीलच असंच असतील. आपण आशा करूया. तर दादाने आणि चाचाने आपल्याला फॉर्च्युनर मैदानाशी संबंधित अपडेट्स दिली आणि खऱ्या अर्थानं त्यांना त्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांनी आम्हाला परमिशन दिली त्याबद्दल दोघांचे पण मी आभारी आहे. थँक्यू.